फ्रेश बघतोय। मी आता आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका गावामध्ये भोगावती नदीच्या किनाऱ्यावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका द्राक्ष बागेतलं काय चित्र आहे हे तुम्हाला दाखवतोय। ही द्राक्ष बाग आहे आणि या द्राक्ष बागेमध्ये माझ्या जवळपास कमरे इतकं पाणी। मी पाण्यामध्ये उतरण्याचं एकमेव कारण असं आहे की तुम्हाला अंदाज यावा, मी सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन इथं उतरलोय, अंदाज यावा की ही द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली गेली आहे। जेव्हा एखादी द्राक्ष बाग कमरे इतक्या पाण्याखाली जाते तेव्हा त्या द्राक्ष बागेमध्ये काहीच उरत नाही। त्याचं कारण असं आहे की आता या द्राक्ष बागेची जी मूळ झाडं आहे त्या झाडांच्या मुळांना पूर्णपणे नुकसान झालेलं आहे या पाण्यामुळे। जिथं ड्रीपनं पाणी दिलं जातं, थेंब थेंब पाणी दिलं जातं, तिथं तलावात शेततळ्यामध्ये द्राक्ष बाग लावावी अशा पद्धतीची ही परिस्थिती इथं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे साधारणपणे एकरी 5 ते 5.5